नमस्कार. पुन्हा एकदा रेसिपी थाटामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझं नाव आहे रेखा आणि आज आपण पाहणार आहोत चिकनची डिश. खूप दिवस झाला आपण चिकनची कोणती डिश पाहिलेली नाही आहे, तर आज आपण सुक्कं चिकन कसं बनवणार आहोत ते पाहणार आहोत. आपण याचा मसाला घरच्या घरीच करणार आहोत. तर ही चिकनची सुकी डिश फार सुंदर होते, डिलिशियस होते, फार टेस्टी लागते. तर नक्की ट्राय करून पहा. या अगोदर आपण चिकनच्या खूप साऱ्या रेसिपी पाहिलेल्या आहेत, जसं की चिकन सागोती, मोगलाई, तंदूरही केलेला आहे. तर याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करत आहे, तर तुम्ही त्या जाऊन चेक करू शकता. तर चला करूयात सुरुवात करण्यापूर्वी नेहमीच जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला करूयात सुरुवात. सर्वात प्रथम इथे आपल्याला लागणार आहे अर्धा किलो चिकन. चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा इथे आपल्याला लाल मिरची पावडर लागणार आहे, अर्धा चमचा इथे आपल्याला लागणार आहे मीठ आणि अर्धा चमचा लागणार आहे आपल्याला कांदा लसूण मसाला. आता हे सर्व व्यवस्थित चिकनला आपल्याला लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळा मसाला चांगला चिकनला लागला गेला पाहिजे. आणि याच्यावरती आता झाकण ठेवून साधारण अर्धा ते 1 तास आपल्याला हे मॅरिनेशन करत ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात. त्यासाठी लागणार आहे आपल्याला जरासं तेल, 4 बेडगी मिरची घेऊयात आणि जराशा परतून घेणार आहोत. तर या पद्धतीने मसाला केला तर चिकन सुक्कं खायला फार टेस्टी लागतं. तर नक्की तुम्ही ट्राय करून पहा. आता जराशा परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे 1 चमचा जिरे, ते पण याच्यामध्ये ॲड करूयात. त्यानंतर लागणार आहे 2 चमचा आपल्याला धने आणि 1 चमचा लागणार आहे बडीशेप, ती पण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. आणि त्यानंतर लागणार आहे 4 मिरी आणि 4 लवंगा, काळी इलायची लागणार आहे 1, हिरव्या इलायच्या लागणार आहेत 2 आणि दालचिनीचा 1 इंच तुकडा लागणार आहे, तो पण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. हे छान असं परतून घेतल्यानंतर याला थंड करून याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. छान असा वास सुटलेला आहे. आता आलं लसणाची आपल्याला पेस्ट लागणार आहे, तर याची पेस्ट बनवून घेऊया. तर या पद्धतीने आपल्याला आलं लसणाची पेस्ट लागणार आहे. आता चिकनही इथे अर्धा ते 1 तास झालेला आहे. आता याला फोडणी देऊन घेऊयात. तर एका कढईमध्ये साधारण 2 ते 3 चमचे आपल्याला लागणार आहे तेल आणि ते गरम झालं की याच्यामध्ये ॲड करायचं आहे जी चिकन बरोबर मिळते ती चरबी आहे. तेलामध्ये टाकल्यानंतर ही चरबी आणखी तेल सोडते. तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेलामध्येच. तर छान असं तेलामध्ये परतून घेऊयात. आणि मग नंतर लागणार आहे 1 वाटी उभा चिरलेला कांदा आणि तोही चांगला परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे 2 आणि कढीपत्ता याच्यामध्ये ॲड करूयात आणि तोही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. मग लागणार आहे आपल्याला इथे 1 ते 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि पुन्हा व्यवस्थित असं परतून घेऊयात. आणि इथे आपल्याला लागणार आहे 1 बारीक चिरलेला टोमॅटो, तो पण याच्यामध्ये ॲड करूयात आणि छान मऊसर होईपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता इथे लागणार आहे 2 तेजपत्ता आणि त्या पण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आणि इथे आपल्याला आता जो बनवून घेतलेला मसाला आहे तो अर्धा मसाला याच्यामधला तेलामध्येच घालायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तर अतिशय सुगंधित असा वास सुटलेला आहे. फार सुंदर असं हे चिकन बनतं असा मसाला बनवल्यामुळे. आता याच्यामध्ये जे मॅरिनेशन करत ठेवलेलं चिकन होतं ते याच्यामध्ये ॲड करूयात आणि व्यवस्थित असं हा मसाला मिक्स करून घेऊयात. थोडंसं चवीपुरतं मीठ घालूयात आणि उरलेला जो मसाला आहे तो पण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आणि याच्यावरती एक झाकण ठेवूयात आणि चिकन शिजून घेऊयात. तर याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे. तर पाहू शकता एक 10 मिनिटानंतर छान असं तेल सुटलेलं आहे चिकनला, छान अशी तरी सुटलेली आहे. तर चिकन शिजलेलं नाही आहे, तर पुन्हा आपल्याला एक 10 ते 15 मिनिट ठेवून द्यायचं आहे. तर 10-15 मिनिटानंतर पाहू शकता चिकन व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे.
तर हे चिकन आपलं बनवून तयार आहे. पाणी न घातल्यामुळे हे चिकन सुक्कं फार टेस्टी लागतं, खूप डिलिशियस बनतं. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. थँक्यू. नमस्कार, वेलकम टू रेस किचन कट्टा. आज गटारे आहे म्हणल्यानंतर काहीतरी चिकनची डिश तर नक्कीच झाली पाहिजे. आणि या अगोदर आपण चिकनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस पाहिलेल्या आहेत, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करत आहे, ते तुम्ही नक्की पाहू शकता. तर आज आपण करणार आहोत चिकन मोगलाई. अतिशय क्रीमी असं टेक्स्चर असलेलं हे चिकन फार टेस्टी लागतं. तर चला करूयात सुरुवात. आता चिकन मोगलाई म्हणल्यानंतर चिकन तर आलंच पाहिजे. आणि इथे मी चिकन घेतलेलं आहे, बोनलेस चिकन घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसंही चिकन वापरू शकता, पण इथे मी प्रेफर करेल की तुम्ही बोनलेस चिकन वापरा. तर याच्यामध्ये आता 1 चमचा आपण मिरी पावडर टाकणार आहोत. ही मी घरीच बनवलेलं आहे. आणि अर्धा चमचा आपण इथे चिली फ्लेक्स वापरणार आहोत. आणि इथे जरासं मीठ. आणि हे तिन्ही आपल्याला व्यवस्थित चिकनला कोट करून घ्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हे सगळा मसाला चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक पीसला आपल्याला हा मसाला फ्लेवर ऍड होईल. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि साधारण 1 तास आपल्याला याला मॅरिनेट करत ठेवून द्यायचं आहे. चिकन जेवढं तुम्ही मॅरिनेट करताल तेवढं चिकनमध्ये सगळे मसाल्यांचा फ्लेवर हा उतरत असतो. तर आता एका कढाई घेऊया. आणि कढाईमध्ये इथे मी ऑलिव्ह ऑइलचा वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ऑइल वापरू शकता. तर याच्यामध्ये आता 1 बाउल मी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, तो ऍड करत आहे. आणि याला आपल्याला एकदम कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे अद्रक लसणाची पेस्ट वापरायची आहे. 1 चमचा घेतलेली आहे. आणि तीही जराशी आपल्याला परतून घ्यायची आहे. आणि मग यामध्ये आपल्याला जिरा पावडर, हळद, लाल तिखट आणि धने पावडर या गोष्टी आपल्याला ऍड करून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. आता इथे मी टोमॅटो केचप वापरलेला आहे, तुम्ही प्युरी पण वापरू शकता. आता ते पुन्हा आपण व्यवस्थित परतून घेऊया. असं तेल सुटलं की आपला व्यवस्थित मसाला परतून झालेला आहे. तेल सुटल्यानंतरच आपल्याला बाकीची प्रोसेस करायची आहे. तर आपला हा कांदा जो आहे व्यवस्थित परतला गेला आहे, तुम्ही बघू शकता तेलही सुटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण काजूची पेस्ट ऍड करणार आहोत. तर या चिकन मोगलाईमध्ये काजूची पेस्ट हा वेगळा प्रकार आपण ऍड करत आहे. याच्यामुळं चिकन फार क्रीमी होतं, सुंदर लागतं खायला. चिकन मोगलाईमध्ये तुम्ही काजूच्या ऐवजी बदामची पण पेस्ट वापरू शकता, पण रेस्टॉरंटमध्ये काजूची पेस्ट वापरतात. तर रेस्टॉरंट स्टाईल आहे, त्यामुळे काजूची पेस्ट तुम्ही वापरा. आणि इथे दही घेतलेलं आहे, व्यवस्थित असं चांगलं क्रीमी करून घेतलेलं आहे. साधारण 3 चमचे घेतलेलं आहे हे दही, ते पण ऍड करूयात. आणि एकदम एकसारखं आपल्याला पटपट ही कृती सतत आपल्याला हा झारा फिरवायचा आहे, जेणेकरून जे दही आहे ते फाटू शकतं. त्यामुळे हे सतत आपल्याला व्यवस्थित असं परतत राहायचं आहे. तर बघू शकता अतिशय क्रीमी असं झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण जरासं मीठ घालूयात. आता इथे मीठ मी वेळोवेळी थोडं ऍड करत आहे. आता इथे आपण जे मॅरिनेट करत ठेवलेलं चिकन आहे ते याच्यामध्ये ऍड करूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता अगोदरच आपलं चिकन केवढं क्रीमी असं दिसत आहे. इथे आता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 3, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. आणि गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा. आता पुन्हा जरासं मीठ ऍड करत आहे.
मिठाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला चवीला जसं लागतं त्यानुसार थोडं थोडं ऍड करायचं आहे. आता इथे जरासं पाणी घालूयात आणि इथे पाण्याचा वापर आपल्याला जास्त असा करायचा नाही, कारण की हे जे चिकन मोगलाई असते एकदम क्रीमी, म्हणजे असं दाटसर अशी ग्रेव्ही असते खूप. तर इथे मी दाटसरच ग्रेव्ही करणार आहे, त्यामुळे जरासंच पाणी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. आता याच्यामध्ये कसुरी मेथी आपल्याला साधारण 1 चमचा ऍड करायची आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आणि आता हे पुन्हा आपण व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात. छान असं मिक्स झालं पाहिजे. जो कसुरीचा जे आपण कसुरी मेथी टाकलेला आहे तीही व्यवस्थित एकत्रित झाले पाहिजेत. त्याचाही फ्लेवर आपल्याला या चिकन मध्ये हवा आहे. तर अतिशय क्रीमी असं झालेलं आहे. आता याला आपण झाकून साधारण 10 मिनिट याला मी शिजून घेणार आहे. तर बघू शकता जरासं तेलही सुटलेलं आहे. आता आपलं चिकन आणखी आपल्याला 5 ते 7 मिनिट आपल्याला शिजून घ्यावं लागणार आहे. तर आता पुन्हा एकत्रित करूया आणि पुन्हा झाकण ठेवून याला साधारण 5 ते 7 मिनिट याला मी शिजून घेणार आहे. 15 ते 20 मिनिट चिकन शिजायला लागतात. तर हे आपलं चिकन बनवून तयार आहे. आता थोडीशी त्याच्यावरती कोथिंबीर घालूयात आणि उशीर न करता लगेच आपण ही प्लेटमध्ये सर्व करूया. तर आपलं हे चिकन मोगलाई बनवून तयार आहे. गटारी स्पेशल आहे आज. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. दिसायलाही फार सुंदर दिसत आहे, खायलाही छान लागते. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला पण विसरू नका, जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळून जाईल जेव्हा मी डिश अपलोड करेल. तर वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.